आता आपण बघणार आहे आर्क कमांड. अगेन सेम आपण स्टँडर्ड फाईल घ्यायची. आता ड्रॉ मध्ये आपली नेक्स्ट कमांड आहे आर्क. ठीक आहे. तर लास्ट आपण सर्कल बघितलेला, आता आपण आर्क बघू. बघा सर्कलला आपण सेंटर डिफाईन करतो, डायमीटर देतो, 2 पॉइंट 3 पॉइंट देतो किंवा टँजंट देतो. बट जर समजा आपल्याला अँगल द्यायचा राहिला तर आपण सर्कलमध्ये देऊ नाही शकत, बिकॉज ऑफ क्लोज असणार आहे, त्यामुळे 360 डिग्री कव्हर करेल तो. बट जर समजा आपल्याला 40 डिग्री 90 डिग्री अशा केसमध्ये जर हवा असेल तर कसं करणार. आता आपण एक एक्झाम्पल बघू. मी सर्कल घेतो, ठीक आहे, सेंटर पॉइंट देतो आणि आपण रेडियस देऊ, रेडियस देऊ 50, म्हणजे डायमीटर किती होणार, बरोबर आहे. तर आपण मोजू याला. बघा लिनियर कमांडनेही तुम्ही मोजू शकतात. कमांड यायची, राईट क्लिक करायचं, त्याच्यानंतर सर्कलवर क्लिक करायचं. आला. आता बघा आपल्याला काय करायचं की प्रॉपर्टीज बघायच्या. तर कशा बघू शकतो आपण. एक तर तुम्हाला काय करायचंय, मॉडिफाय मध्ये जाऊन प्रॉपर्टीज मध्ये क्लिक करायचंय, फर्स्ट ऑप्शन. अदरवाईज शॉर्टकट कसा असतो, टाईप CH. कमांड लाईनवर काय करायचं, C आणि H. आला. प्रॉपर्टीज. इथे आता लेफ्ट साइडला तुम्हाला असा मेनू येईल. इथे करायचं काय की सर्कलवर फक्त क्लिक करायचं. बघा जोपर्यंत सिलेक्शन नाहीये तोपर्यंत तुम्हाला जनरल विंडो येईल. पण जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली काय करताय, सर्कल सिलेक्ट करतात, तेव्हा काय होणार आहे, सर्कल रिलेटेड जनरल प्रॉपर्टीज काय आहेत, कलर देऊ शकतो, काय असेल ते सगळं आपण इथे देऊ शकतो. सध्या काय की आपण बिगिनर लेवलला आहे. आपल्याला इथे बघायचं की जॉमेट्री काय, रेडियस 50 दिलेला आपण, डायमीटर 100, सर्कम्फरन्स किती आहे 314.15. फॉर्म्युला काय याचा, पाय इंटू डी, बरोबर आहे. आता कॅल्क्युलेटर बघा, पायची व्हॅल्यू किती आहे 3.1415 इंटू डायमीटर किती आहे आपला 100. आता आन्सर किती आला 314.15. आता हे जर तुम्ही समजा इथे प्रॉपर्टीज बार मध्ये बघणार तर तुम्हाला सर्कम्फरन्स आलाय 314.15 आणि इथे एरिया पण आलेला आहे डायरेक्ट. तर एरियाही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सी प्रॉपर्टीज बार फक्त जेव्हा गरज असेल तेव्हा डिस्प्लेला ऑन ठेवायचं, कारण की जे तुम्ही सिलेक्ट करणार त्याची तो प्रॉपर्टी दाखवणार. ओके. त्यामुळे मग तुमचा जास्त किंवा मॅक्झिमम रॅम युटिलाइज होणार. त्यामुळे याला गरज नसेल तर बंद करायचं. ठीक आहे. आता आपण काय करू, ह्या सर्कलच्या केसेस करू. ठीक आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ. पहिला आपण समजून घेऊ की आर्क एक्झॅक्टली आला कसा, बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये जर समजा मला 90 डिग्री मध्ये आर्क हवाय तर मी काय करणार आहे, 0 पासून सेंटर आणि 90 डिग्री. आता बघा ट्रिम कमांड घ्यायची, डबल एंटर मारायचं, झाला ट्रिम. आता हा जो आर्क आहे हा कितीचा आहे, 90चा आहे. कशावरनं, अँग्युलर मधनं जर मी मोजला, अँग्युलर कमांडने 90 डिग्री दाखवतोय. पण अँग्युलर कमांडने तुम्ही आर्क पण सिलेक्ट करू शकता. आता दाखवतो एक्झॅक्टली 90. सेकंड केस. आता जेव्हा तुम्ही आर्क मध्ये क्लिक करतो आपण, आर्क मध्ये बघा कंडिशन आहे स्टार्ट सेंटर एंड, स्टार्ट सेंटर अँगल, झाला अँगल आपला कव्हर. पुढचा दिलाय त्यांनी लेंथ. आता बघा आपल्याकडे पूर्ण सर्कलची लेंथ किती आहे, टोटल लेंथ किती काढली आपण 314.15. म्हणजे जर समजा हा 90 डिग्रीचा आर्क आहे तर लेंथ किती आली पाहिजे, आता तो झाला आर्क लेंथ, बरोबर आहे. इथे ही जी कमांड आहे आर्कच्या आतमध्ये लेंथ, ही कमांड काय कन्सिडर करते की आर्क जो आहे ना त्याचे एंड पॉइंट, त्या दोघांमधलं डिस्टन्स. म्हणजे बघा जर हा सर्कल याला मी ट्रिम केलं, किती ट्रिम करतोय, ह्या पहिल्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, म्हणजे मॅक्झिमम सिलेंडर एवढाच आहे ना. ट्रिम कमांड घेतलं, डबल एंटर मारलं. आता काय होतंय बघा, आर्कचा हा स्टार्ट पॉइंट आहे आणि हा मॅक्झिमम एक्स्ट्रीम एंड पॉइंट आहे. म्हणजे काय होणार आहे
जास्तीत जास्त 2 पॉइंट मध्ये किती लेंथ येणार आहे, इज इक्वल टू काय, डायमीटर. म्हणजे अलाइन कमांडने जर आपण हे 2 पॉइंट मोजले तर किती दिसतात, म्हणजे जो डायमीटर असेल तो काय असणार आहे, आर्कचा मॅक्झिमम लेंथ असणार. कळलं. त्याच्यानंतर बघा अँगल, आता आपण वापस केस रिपीट होते. डायरेक्शन, रेडियस. आता रेडियस आपण ऑलरेडी दिलाय, ठीक आहे. जसं आता इथे सर्कल तुम्ही कसाही कट केला किंवा कितीही कट केला, ठीक आहे, मी ट्रिम कमांड डबल एंटर, पण आन्सर किती दाखवणार होतो तुम्हाला, रेडियस 50 आहे तर 50च दाखवेल, ठीक आहे. नेक्स्ट, ऑलमोस्ट सगळं कव्हर झालं. बघा कंडिशन काय आहे, अँगल, दुसरी आहे लेंथ, त्या व्यतिरिक्त काय आहे का, म्हणजे जर सर्कलला आपण त्या पॅटर्न मध्ये कट केलं तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज भेटतात. आता आपण काय करायचं, आर्क बघू, ठीक आहे. आता आर्क साठी आपल्याला काय केलं पाहिजे की एक बेस आपण बनवू. मी बनवतो एक 50 बाय 50चा अँगल, ठीक आहे, कारण की सर्कल आहे तर दोन्ही साइड सेम असल्या पाहिजे. आता याला आपण काय करू, कॉपी, ठीक आहे. 4 पॉइंटला मी याला कॉपी पेस्ट करतो. अगेन बॉक्स सिलेक्शन करायचा, बॉटम राईटला फाईल फर्स्ट क्लिक आणि टॉप लेफ्टला सेकंड क्लिक, राईट क्लिक, कॉपी सिलेक्शन, ठीक आहे. जरा स्क्रीन आउट करायचं आणि कॉपी पेस्ट मारायचं, ठीक आहे. आता 11 केसेस आहेत त्यामुळे थोडं आपण 10+ केसेस बनवू. बघा इथे फर्स्ट टाइप आहे 3 पॉइंट. तर हा अँगल आपण काय बनवलाय, जर समजा इथे मी सर्कल ड्रॉ केला, काय होणार आहे की सेंटर जो याचा फिक्स आहे, म्हणजे कुठे येणार आहे, या कॉर्नरला येणार. त्या व्यतिरिक्त जर अँगल मोजायचा झाला तर 0 डिग्री कुठे असणार आहे, बॉटम राईट साईडला, आणि ही किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे जर कट केला तर प्रॉपर तुम्हाला डायमेन्शन भेटणार, बरोबर. आता आपण याला जर मोजलं तर 50-50 दाखवतोय तुम्हाला. प्लस आपण अँग्युलर मध्ये हवं तर अँगल पण चेक करू प्रॉपर आहे का नाही. आला, ही झाली एक नॉर्मल केस. आता आपण पहिला टाइप बघू. काय पहिला टाइप, 3 पॉइंट मध्ये आपण काय करू, आता हा जो 0 डिग्री आहे याला पहिला पॉइंट पकडू. त्याच्यानंतर काय करायचं, सेंटरला सेकंड पॉइंट आणि 90 डिग्रीला, ओके. कसा आला कर्व, वापस कुठली कमांड घेऊ आपण. आता या केसमध्ये आपल्याला केसेस बनवायचे. पहिला मी 0 डिग्रीला क्लिक केला, आता मी कुठे करतो, 90 डिग्रीला पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट कुठे, सेंटरला, आणि तिसरा पॉइंट 0ला. काय फरक पडला का, म्हणजे 3 पॉइंट आर्क साठी इम्पॉर्टंट काय, 3 पॉइंट्स, 1 2 3, म्हणजे पहिला पॉइंट, दुसरा मिड पॉइंट आणि तिसरा एंड पॉइंट, ओके. आता आपण सेकंड टाइप घेऊ. काय, स्टार्ट, सेंटर, एंड. आता इथे होतं काय, जर हा मी स्टार्ट पकडला, हा काय होणार आणि हा काय होणार, ठीक आहे. आता इथे लक्षात द्या, ही जी हिडन लाईन दिसते दॅट इज अ रेफरन्स लाईन. तर कर्सर पासून ती स्टार्ट होते, त्याच्या पुढे जातोय का आर्क, नाही ना. मग आता मी क्लिक करतो एंड पॉइंट. आता इथे आपण जर लॉजिकली बघितलं, आपण स्टार्ट केला होता 0ला, एंड केला होता 90ला, म्हणून आर्क किती झाला, 90चा. पण इथं कंडिशन काय आहे, स्टार्ट, सेंटर, एंड, बरोबर आहे. वापस सेम कमांड घेऊ. यावेळेस मी स्टार्ट कितीवर देतो, 90, सेंटर. आता बघा एंड कुठे, 360 वर. शेप चेंज झाला का, चेंज झाला. सुरुवात केली आपण कितीला, 90, आणि एंड कितीला गेला, 360. म्हणून बघा 90 डिग्री पासून आर्क चालू झाला 360 डिग्री पर्यंत, पण मध्ये आला का, नाही, कारण की आपण ते पॉइंट कन्सिडर नाही केले. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्टार्ट, सेंटर, अँगल.
आता पुढे जाऊ आपण. बघा हा स्टार्ट, हा सेंटर. आता तुम्हाला पाहिजे तेवढा अँगल तुम्ही टाकू शकता, कारण की आपण सुरुवात कितीवर केली, 0 पासून. आणि इथे जी रेफरन्स लाईन दिसते त्याच्या पुढे काय आर्क आहे का, नाहीये ना. मग मी देतो समजा 45 डिग्री. आता याला आपण डायमेन्शन मध्ये जाऊन मोजू. कुठल्या कमांडने, अँग्युलरने. ठीक आहे, आता मोजा, दाखवतो 45. आता नेक्स्ट सेम कमांड, स्टार्ट सेंटर. आता स्टार्ट किती डिग्रीवर करणार आपण, आणि सेंटर. आता इथे फरक काय पडतोय बघा, या रेफरन्स लाईनच्या पुढे आर्क चाललाय, आधी होता का. म्हणजे हा काय सांगतोय की तुम्ही 0 सोडून 90 वरनं आर्क चालू केलाय. पण इथे आता तो काय विचारतो की बाबा पुढचा अँगल किती आहे. समजा मला हा पुन्हा 45 डिग्री पाहिजे, तर काय होणार आहे, अँग्युलरनी जेव्हा तुम्ही मोजणार ना तर तुम्हाला 45 दाखवेल. पण जर ही कमांड तुम्ही घेतली, कुठली, स्टार्ट सेंटर अँगल. स्टार्ट आता किती वापस सेम करू आपण, 90, सेंटर. आता जर समजा तुम्ही जिथे क्लिक करणार, आता आपण टाईप करतोय का, नाही करत आहे, पण मी कर्सर बघा कुठे ठेवलाय. जर आपण आता या लाईनच्या पॉइंटवर क्लिक करतो, म्हणजे मला एक्झॅक्टली पाहिजे होता 90, पण गॅप कितीचा होता आधीचा, किती डिग्री या, त्याच्यात ऍड होणार. जर टाईप नाही केला तर ऍड होणार, पण टाईप केला तर तेवढाच येईल. ठीक आहे. अगेन स्टार्ट सेंटर लेंथ. आता बघा स्टार्ट सेंटर, इथे बघा ही रेफरन्स लाईन चालू होते, पण जास्तीत जास्त कुठं चालले, याच्या एंड पॉइंट पर्यंत. ठीक आहे, जाते. आता बघा याच्या पुढे कधी दिसतोय का तो, म्हणजे जर याचा सेंटर रेडियस 50 आहे तर आर्क लेंथ मॅक्झिमम किती राहणार, मॅक्झिमम आर्क लेंथ किती राहील, हा, इज इक्वल टू डायमीटर बोललो ना. मग रेडियस जर 50 आहे तर मॅक्झिमम लेंथ किती, 100. येते का नाही बघू, 101 टाकतो मी, घेतोय का. आता 100 टाकू, आला. मी दिले ते डायमेन्शन कसलं होतं, या 2 पॉइंट मधलं, कळलं. आता आपण सेम कमांड घेऊ, स्टार्ट सेंटर लेंथ. आता बघा स्टार्ट तुम्ही भलेही 90 वर करा, सेंटर करा, त्याला काही फरक नाही पडत. आता मला लेंथ मी दिली समजा 75. तर अलाइन कमांडने कुठून मोजायची आहे, पहिल्या एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. आलं एक्झॅक्ट 75. जर तुम्ही आर्क लेंथ म्हणून मोजणार तर ते 75 येणार नाही. आर्क लेंथ बेंडिंग वाली झाली, आणि ही जी लेंथ आहे ही एंड टू एंड झाली, कळलं. अगेन आता इथे बघा पहिल्या केस मध्ये काय होता, स्टार्ट आणि सेंटर ही इम्पॉर्टंट केस होती, दिसतं. आणि 3 पॉइंट दिलेले आहे, एंड डिफाईन करू शकतो, अँगल डिफाईन करू शकतो, आणि लेंथ. सेकंड टाइप मध्ये काय दिलंय, स्टार्ट आणि एंड केस बनवले, पण इथे इम्पॉर्टंट काय दिलंय त्यांनी, अँगल, डायरेक्शन, रेडियस. मग आपण काय करू आता, स्टार्ट एंड अँगल. सी स्टार्ट 0 डिग्री, एंड 90 डिग्री. आता किती अँगल टाकू शकतो, 360 डिग्री मॅक्झिमम अँगल आहे. ठीक आहे, तर आपण पहिला काय करू, 360 तुम्ही पूर्ण टाकणार तर ऍक्च्युली सर्कल बनेल, पण आपण तर काय केलंय, त्याला गॅप ठेवलाय, त्यामुळे लई मोठा आर्क येईल. आपण अँगल टाकू समजा 120 वगैरे. कुठली कमांड होती आपली, अँगल. डायमेन्शन मध्ये जाऊन अँगल मध्ये मोजायचं, आलं 120. आता आपण सेकंड केस मध्ये काय करू, स्टार्ट एंड अँगल. बघा स्टार्ट एंड. आता इथे जो अँगल आहे ना, हा मी टाकतो 360. आला का, इनव्हॅलिड म्हणून सांगतो, कारण की स्टार्ट आणि एंड पॉइंट जेव्हा क्लोज होतील तरच 360 डिग्री होणार आहे, आणि आपण ऑलरेडी काय केलं, गॅप ठेवलाय. सो अगेन सेम कमांड, स्टार्ट एंड अँगल.
आता बघा 360 टाईप केल्यावर घेत नाही, मी देतो समजा 400 अँगल आला. मग आता आपण काय करू, डायमेन्शन अँग्युलर आणि याला मोजू किती आलाय. आपण किती टाकलेला 400. त्यांनी काय केलं 360 म्हणजे एक सायकल कंप्लीट होते. मग त्यांनी पुढच्या सायकल साठी काय केला, जे 360 प्लस 40 किती झालं 400 त्यांनी मायनस केलं. कळलं, म्हणजे तुम्ही 360 पेक्षा जास्त अँगल टाकला तर तो मायनस करत येणार. ठीक आहे, किती मायनस करणार आहे, जोपर्यंत 0च्या जवळ येत नाही तोपर्यंत. पण तुम्ही 720 टाकलं म्हणजे काय होणार आहे, आन्सर 360 घेणार नाही. कळलं. नेक्स्ट स्टार्ट एंड डायरेक्शन. आता ही कमांड खूप सिंपल आहे पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कळली पाहिजे तुम्हाला. स्टार्ट दिला, एंड दिला, तो काय बोलतोय डायरेक्शन. सी ही झाली तुमची नॉर्मल केस, ज्या साईडला कर्सर फिरवणार त्या साईडला आर्क जाईल, याला बोलतात डायरेक्शन. पण कसं आहे, ही झाली नॉर्मल केस, याच्यामध्ये तुम्ही जेवढं पण ट्रॅव्हल करणार आहे कर्सर त्याच्यात डबल अँगल येईल. आता ही 0 आहे, एफेक्ट ऑन करू आपण, ही केस किती झाली 90 बरोबर आहे. पण इथे बघा हे जर 0 आहे तर मी जास्तीत जास्त किती डिग्री येतोय, 45 डिग्री येतोय बरोबर ना. हे 0 आहे तर हे किती होणार 45. मग अँगल कितीचा बनला पाहिजे 45चा. पण जसं मी म्हटलं डायरेक्शन मध्ये जेवढा कर्सर ट्रॅव्हल करतो त्याच्यात डबल काय येणार आहे अँगल. पुढच्या केसमध्ये आपण काय करू, सी ही झाली 0 केस, ह्या 0 पासून मी रोटेट कमांडनी काय करतो, या लाईनला रोटेट करतो. ठीक आहे, कॉपी कमांडने आपण काय करू, मी देतो -120. जर मी हा जर अँगल मी 120 दिलाय तो आर्क कितीचा बनला पाहिजे, इथे 45 वरती क्लिक केलं तर कितीचा बनला, मग इथे जर 120 वर क्लिक केलं तर कितीचा बनला पाहिजे बरोबर आहे. तर बनतो का नाही आपण बघू. स्टार्ट एंड कुठं होता, स्टार्ट एंड आणि डायरेक्शन कितीवर दिले आपण, हा काहीतरी अँगल दिला. अँग्युलरने आपण मोजू किती बनतोय, कळलं. म्हणजे डायरेक्शन मध्ये ऍक्च्युली अँगल कव्हर होतो. फक्त कंडिशन काय आहे की बघा इथे केस काय आहे, ही जी लाईन मी ड्रॉ केली ना ही सर्कलला टँजंट आहे, कळतंय काय. कसं असतं, हा एक सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे ठीक आहे, आणि मला काय करायचंय की अँगल दिलाय त्यांनी, समजा हा काहीतरी अँगल दिलाय, तर हे हाफ डिस्टन्स किती आहे 180 आहे. ठीक आहे, मग इथे ऍक्च्युली होतं काय की जो पण काय इथे बॅलन्स अँगल राहणार आहे, आपण याला जेव्हा मोजायला जाऊ तर उरलेला जो अँगल आहे तो त्याच्यात डबल असला पाहिजे. ठीक आहे, आणि इथे होतं काय की जर याला आपण ट्रिम केलं तर ही लाईन जी आहे याला नेहमी टँजंट असणार आहे. कशी असणार आहे टँजंट. टँजंट कशाला म्हणतात की सर्कल आणि लाईन पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये टच होते, तर हा त्याचा ट्रेसिंग पॉइंट झाला. त्याकरता ही कमांड आहे डायरेक्शन. ठीक आहे, खूप रेअरली यूज होते आणि क्रिटिकल जॉमेट्री असेल तरच. नेक्स्ट आहे स्टार्ट एंड रेडियस. आता बघा स्टार्ट एंड, आता रेडियस किती देऊ शकतात तुम्ही, मिनिमम मॅक्झिमम किती देऊ शकतात. आता आपण अँगल ड्रॉ करताना कितीचा ड्रॉ केला होता, किती, हा जो अँगल बनवला आपण याची लेंथ किती घेतलेली
बरोबर आहे. म्हणजे सेंटर पासून रेडियस किती झाला 50. आणि आता आपण कमांड घेऊन रेडियस देतोय, तर कमीत कमी किती रेडियस देऊ शकतो आपण? तर कमीत कमी मी देतो समजा 5. घेतोय का? 20 घेतोय का? 30 घेतोय? मग कसं करणार किती घेतोय? ठीक आहे. इथे काय आहे की थोडं लॉजिक आहे. ठीक आहे, प्रत्येक कमांडचं काही ना काही लिमिट असणार आहे, तर तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. अलाइन कमांड घेतली मी, पहिला पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट किती आहे 35.36. म्हणजे जेव्हा सेंटर पासून हे डिस्टन्स आपण देऊ कमीत कमी, तर आर्क जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? लाईन मध्ये. स्ट्रेट लाईन आहे नाही, म्हणजे हे काय झालं मिनिमम डिस्टन्स झालं. म्हणजे 36 टाकल्यानंतर काय यायला पाहिजे? आर्क यायला पाहिजे. आता बाजूला आपण ड्रॉ करू. कुठली कमांड आहे? स्टार्ट एंड. किती आहे रेडियस? येतोय का? आता आपल्याला आणखीन 2 पॉइंट वर उचलावं लागेल. किती देतो मी आता? काय झालं याला? स्टार्ट एंड आला ना? नाही 38 ला नाही, आपण 36 टाकून बघू. स्टार्ट एंड रेडियस, हा स्टार्ट हा एंड आणि थोडा कर्सर लांब ठेवू आपण. आता 36 टाकू. आला की नाही? बघ 35 पर्यंत येत नाही, पण 36 टाकला ना तर येणार. कळलं? म्हणजे त्याला काय की तेवढी बेंडिंग भेटली. पण त्याच्या आत गेलात ना का डायरेक्ट लाईन मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे काय होतंय, हा जो सेंटर पॉइंट आहे ना याचा, हा डायरेक्ट इकडेच येतो. म्हणजे हे मिनिमम डिस्टन्स काय झालं की सेंटर पासून जो काही डायगोनल आहे त्याचा, ठीक आहे, त्याचा मिड पॉइंट. ओके. नेक्स्ट, आता मिनिमम आपल्याला लिमिट माहित पडलं. मॅक्झिमम किती असणार आहे? स्टार्ट एंड मॅक्झिमम किती टाकू शकतो आपण? अरे अँगल नाही टाकत आहे आपण, रेडियस टाकतोय. ते किती टाकू शकतो? अरे कितीही टाकू शकतात. 55 lakhs टाकतो मी. बरोबर आहे का? 3 2 4 ठीक आहे, 55 lakhs टाकले. डिस्टन्स कमी झालं वाटतं, पण जास्त 0 टाकलं वाटतं. स्टार्ट एंड रेडियस, ठीक आहे, समजा 50,000 टाकू किंवा 5 लाख. आला? आता याला जेव्हा मोजणार तुम्ही तर दाखवतो. इथेही काय केस आहे की इतका रेडियस तुम्ही बघ, सुरुवात काय होणार आहे मिनिमम 35 पासून, पण मॅक्झिमम जसा रेडियस वाढत जाणार तोही काय आहे की लाईन मध्ये कन्वर्ट होत राहील. बरोबर आहे? मग केवढा लाईन मध्ये कन्वर्ट होणार आहे? जेव्हा लाईन मध्ये कन्वर्ट होईल तेवढा. मग आता ते डिस्टन्स जे ते इथे ड्रॉ नाही करू शकत, कारण की आता बघा दिसायला तर लाईनच आहे, पण अजूनही त्याच्यामध्ये थोडंसं बेंडिंग आहे. हे लिमिट थोडं डिफिकल्ट आहे, बट मिनिमम कसं काढतात मी दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, सेंटर स्टार्ट केस चालू झाली. आता पहिली केस आहे सेंटर स्टार्ट एंड. वापस घेऊ आपण सेंटर स्टार्ट आणि एंड. ठीक आहे, त्यामध्ये दोनच टाईप आहेत, सेंटर स्टार्ट आणि. आता या केसमध्ये काय आहे की सेंटर स्टार्ट पॉइंट माहित पाहिजे आणि एंड अँगल तुम्हाला माहिती आहे तर क्लिक करा, नसेल तर टाईप करा, देऊ शकता तुम्ही. अगेन सेंटर स्टार्ट. आता बघा 90चा गॅप होता, जसं मी म्हटलं, क्लिक केलं तर 90 ऍड होणार, पण टाईप केलं तर तेवढंच येईल. मग मी काय करेल आता, जेव्हा 180 टाकेल तेव्हा 270 येणार. तर मी टाकतो, सॉरी आपल्याला पूर्णच टाकावं लागेल याच्यात ना. क्लिक केल्यावरती तसं आहे 270 टाकतो. आला?
नेक्स्ट टाइप आहे सेंटर स्टार्ट लेंथ. आता बघा अगेन सेंटर स्टार्ट मॅक्झिमम लेंथ किती असेल मग आता या केसमध्ये किती? अरे आताच आपण बोललो ना इज इक्वल टू डायमीटर. मग ठीक आहे 101 टाकलं तर येईल का? मग 100 टाकल्यावर येतो. कळलं? मोजायची कशी? अलाइन कमांड नाही आर्कचा पहिला एंड आणि दुसरा एंड. कळलं? लास्ट टाइप काय आता या कंटिन्यू मध्ये होतं काय की जो शेवटचा आर्क आपण ड्रॉ केलाय ना त्याला कंटिन्यू होणार. बाकी तुमच्यावर आहे. बघा तुम्ही ज्या पॉइंटला क्लिक करणार त्या पॉइंटच्या हिशोबाने टँजेंट आर्क ड्रॉ आहे. वापस कमांड घेतली वापस त्याला काउंटर किंवा अल्टरनेट ड्रॉ होणार. ठीक आहे हे कंटिन्यू होतच राहील. इट्स अ नेव्हर एंडिंग स्टोरी. कळलं? आर्क कमांड काय त्याची जरा प्रॅक्टिस करा.